ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे दामिनी वकील सांगत असते की या केसला भरपूर महिने झाले, त्यामुळे ही केस लवकरात लवकर संपवावी असं जजनं सांगत असते. त्यामुळे जज सांगतात की ही केस या एक महिन्यात या केसचा निकाल लागावा आणि ही केस लवकरात लवकर संपावी असे अर्जुन आणि दामिनी वकीलला सांगतात. त्यामुळे अर्जुनवर प्रेशर येतो, काय करायचं कसं करायचं. आणि ही दामिनी वकीलची खिडी असते, कारण की घाई गडबडीमध्ये अर्जुनने काहीतरी चूक करावी आणि अर्जुन या केसमध्ये चांगलाच अडकावा. पण अर्जुन शांतपणे ही केस हँडल करत असतो आणि सगळे पुरावे शांतपणे सादर करत असतो. तेव्हा ते सायली अर्जुनला बोलत असते की आता काय करायचं, कोर्टाने आपल्याला 30 दिवसाचीच मोहलत दिलेली आहे. तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही काळजी करू नका, माझा इन्स्पेक्टर मित्र आहे, आपण लॉकेटच्या मदतीने असं सिद्ध करायचं का त्या ठिकाणी उपस्थित होती ती साक्षी, आणि साक्षी तिकडे आहे हे सिद्ध होईल ना, त्याच वेळी खऱ्या गोष्टीचा उलगडा होईल. आणि त्या अर्जुनच्या डोक्यावर प्लॅन चालू असतात आणि अर्जुन आपल्या मित्राची भेट घेतो. इकडे अस्मिताच्या चोरटीचा प्रोग्राम चालू असतो आणि प्रियाने ठरवलं असतं की अस्मिताच्या चोरटीमध्ये काहीतरी असा हंगामा करून दाखवायचा आणि सायली अशी बिझी झाली पाहिजे ना, ती इथनं हसताच कामा नये. किंवा इथे प्रिया नागरातल्या गोष्टी सांगत असताना त्याच टायमाला कल्पना तिथे येते आणि बोलते काय ग प्रिया, सायली तिकडे गेली आणि तुझं इथे काय काम आहे. तेव्हा अस्मिता प्रियाला बोलते की तू माझ्या चोरटीसाठी मदत नाही करणार का, च्या तयारीसाठी मदत नाही करणार का. तेव्हा प्रिया बोलते या सगळ्यांमध्ये सायलीला जास्त कळतं ना, त्यामुळे सायलीला तिच्या यायला पाहिजे. तिकडे चेतन अर्जुनला बोलतो तू काय ठरवलं ते बोलतो. अर्जुन बोलतो चेतन तू रूम मध्ये चल, आपण काय ते बोलूया. त्याच टायमाला प्रिया त्यांचं बोलणं ऐकायला जाते आणि त्याच टायमाला सायली तिला अडवते आणि तिला बोलते आणि सायली प्रियाला बोलायला लागते की चोरटीच्या कार्यक्रमाची तयारी आपण दोघांनी करायची आहे आणि तिला सांगत असते. आणि ती सायली चोरटीची तयारी करत असते आणि त्या टायमाला प्रिया नागराजला कॉल करते आणि बोलते आता आपल्याला प्रतिमाची तब्येत बिघडवायची आहे आणि जेणेकरून किल्लेदारांची मदत अर्जुनने घ्यायलाच नको. आणि या केसची मुदत 1 महिन्याची असल्यामुळे तो किल्लेदाराची मदत 100% घेणार आणि हे सगळं फोडून टाकायला पाहिजे आपल्याला, आणि कारण की त्यांनी किल्लेदारांची मदत घ्यायलाच नको. आणि प्रिया नागराजला सांगायला लागते की लवकरात लवकर त्या प्रतिमाची तब्येत बिघडवून टाका आणि काय झालं ते या केसमध्ये त्याला लक्ष देता येता कामा नये. आणि नागराज सांगायला लागतो की महिपतने या सगळ्यामध्ये मला सांगितलं आहे, त्यामुळे मी काय ते बघतो. आणि ते नागराज लक्ष ठेवतो की या प्रतिमाला पुन्हा कसा येडा बनवता येईल. पण इथे रविराज प्रतिमाची चांगलाच पाळतीवर असतो आणि रविराज ठरवत असतात की काय झालं तर या प्रतिमाला कुठलाही त्रास होऊ देता कामा नये. इकडे हे सगळं होत असताना इकडे चोरटीची तयारी होत असते. इकडे प्रतिमा प्रियाला सांगते की चोरटीची तयारी झाली काय. तेव्हा प्रिया बोलते ही सगळी तयारी सायलीने केली आणि सायली बोलते मी चोरटीची तयारी केली आहे, कुठल्याच गोष्टीची कमी नाही. ते पूर्ण बोलते चोरटीच्या कार्यक्रमाला गुरुजी नसतात, पण आपण अस्मितेच्या येणाऱ्या बाळासाठी गुरुजीला बोलवलं चांगलं असतं. आणि सायली बोलायला लागते मी गुरुजीला बोलवलं आहे, त्या लवकरात लवकर गुरुजी इकडे येतील. आणि पूर्ण ही सायलीवर खुश होते आणि त्या टायमाला प्रिया बोलायला लागते की मीच बोलवलं होतं गुरुजीला यायला सांगायला. आणि प्रिया सांगायला लागते सायलीला कुठेही माहिती आयडिया की चोरटीला गुरुजी येतात ते. तेव्हा कल्पना बोलते तू केव्हा बोलली होती. तेव्हा प्रिया ही त्याचा पप्पा करायला लागते आणि त्या टायमाला सायली बोलायला लागते मी कालच त्यांना फोन केला होता. आणि त्या टायमाला पूर्ण सायलीला बोलते तू अस्मितासाठी जे पण गोष्टी करतेस ना ते मनापासून करतेस, त्यामुळे आम्ही तुला काहीच बोलणार नाही. पण प्रिया त्या टायमाला बोलते सायलीने सगळ्या गोष्टी केल्या आहेत, पण त्या नको त्या तयारी त्या करू नको. प्रिया बोलायला लागते की सायलीने सगळ्या गोष्टी केल्यात पण नको त्या गोष्टी तिने करू नये. तेव्हा कल्पना सायलीला बोलते की प्रतिमा आणि रविराज निघालेत ना. तेव्हा सायली बोलते ते आताच निघाले आहेत, आपण त्याला बोलवलेलं आहे. ते प्रिया बोलायला लागते की प्रतिमाचं तब्येत खराब आहे, ती कशी येत आहे, त्या नागराजना काय व्यवस्थित काम करता आलं नाही वाटतं. इकडे अर्जुन सायलीला बोलतो की तुम्ही चोरटीमध्ये सामील झालात, पण आपल्याला पुरावा शोधायचा आहे कारण की आपल्याकडे 1 महिनाच बाकी आहे. इथे मधुभाऊ अर्जुनला बोलतात की मी काय करू शकतो काय. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की ही प्रिया पुढे करत असते, तिच्या रूम मध्ये काहीतरी शोधता भेटणं हे आपल्याला कळलं. तिच्या रूम मध्ये शोधल्यास आपल्याला नक्की काय ते मिळेल. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात की मागच्या वेळी साऊबाळाचे फोटो तिच्या रूम मध्ये सापडले, त्यामुळे मला तिच्यावर
शक येतोय, म्हणजे आपण तिच्या रूमची झडती घेऊया. आणि ती सायली अर्जुनला बोलायला लागते आणि मधुभाऊला सांगते की आज चोरटीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे या प्रियाला मी चांगलेच खाली अडकून ठेवते आणि तुम्ही सगळं काय ते व्यवस्थित काम करा. आणि काही झालं तर या प्रियाला मी चांगला खालीच अडकून ठेवीन, त्यामुळे तुम्ही वरती काय ते व्यवस्थित शोधा. व अर्जुन बोलायला लागतो या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला हरकत नाही. तेव्हा सायली खाली प्रियाला अडकून ठेवायचं ठरवते. इकडे प्रिया प्रतिभाला कॉल लावते आणि बोलते इकडे सगळ्यात तयारी झाली आहे, तुम्ही लवकरात लवकर इकडे याल ना. ते प्रतिमा बोलते की मी तिथे लवकरात लवकर पोहोचते आणि सगळ्या गोष्टी नीट होतील आणि तुझ्या प्लॅन प्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. इकडे महिपत आणि दामिनी वकील हे पोलीस स्टेशन मध्ये आले असताना त्यांची वेगळीच खेळी चालू असतात आणि हे पुरावे मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना माहित नसतं की काही गोष्टी अशा घडणार आहेत की त्यांच्या विरुद्धच डाव उलटणार असतो. इकडे प्रिया चोरटीचे सगळे कार्यक्रम विधी करत असते आणि त्या टायमाला प्रिया बोलते हे काय चाललंय, हे सगळी सायली सगळं पुढे करणार. तेव्हा कल्पना बोलायला लागते मग तू सगळा विधी करणार. आणि त्याच टायमाला प्रिया पुढे येते आणि सायलीचा हा सगळा प्लॅन असतो प्रियाला अडकवायचा. सायली प्रियाला सांगते की तू सगळं आता हातात घेतलंस तर तू सगळ्या विधी पुढच्या तूच कर, कारण की तुझी अस्मिता ही बेस्ट फ्रेंड आहे ना, तिचं गोडा जेवणाचं सगळं तूच कर. सायली सांगते की मागच्यासारखं जेवण बनवू नकोस, त्या पोळ्या बिळ्या काय फाडू नकोस. तेव्हा प्रिया बोलते मला कुठे जेवण बनवायला येतं. तेव्हा सायली बोलायला लागते तुला या सगळ्यामध्ये काही येत नाही तर मी तुला शिकवते ना पोळ्या कशा बनवायच्या ते. आणि सायली बोलायला लागते की मी तुला या सगळ्यामध्ये काय ते शिकवते आणि तिला बिझी ठेवायला पाहते. आणि ते अर्जुन आणि मधुभाऊ तिच्या रूम मध्ये काय ना काय शोधायला लागतात. आणि अर्जुन आणि मधुभाऊ रूम मध्ये असं काय शोधत असतात, त्यांना असं काय भेटतं की प्रिया ही तन्वी नाही असं त्यांना सगळा आता शोध लागलेला असतो. आणि त्यांना प्रियाचे लहानपणीचे फोटो सापडतात आणि त्यांना समजतं की या सगळ्यामध्ये. हे सगळं बघितल्यानंतर मधुभाऊ बाहेर येतात आणि त्यांना सगळ्यांना सांगतात की मागच्या वेळी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाहीत, पण यावेळी तुम्हाला असं काय सांगायचं आहे ना. आणि मधुभाऊ सगळ्यांना सांगतात की सायलीचा फोटो त्याच्या रूम मध्ये आणि तो फोटो तिचा लहानपणीचा आहे आणि हा फोटो माझ्या सावबाळाचा आहे. त्याच टायमाला पूर्ण आणि कल्पना सांगायला लागते की तुम्ही काय सांगताय, तुम्ही कोणाच्या फोटोबद्दल सांगताय. तेव्हा कल्पना आणि पूर्ण सांगायला लागते हा फोटो तर प्रियाचा आहे. तेव्हा मधुभाऊ सांगायला लागते की हा फोटो प्रियाचा नसून हा फोटो माझ्या सावबाळाचा आहे. पूर्ण आणि कल्पना बोलत असते की तुम्ही मधुभाऊ काय बोलतात, तुम्ही आमच्या भिंतीवरचे फोटो पाहिलेच नाही. तेव्हा मधुभाऊ बोलतात मी तुमच्या भिंतीचे फोटो पाहिलेत, पण तुम्ही माझ्या पाकिटातला फोटो पाहिला नाहीत. हा बघा हा माझ्या सावबाळाचा फोटो. आणि असं बोलत आता खूप मोठा गोप्यस्फोट होता आणि पूर्ण बोलते की आमच्या तन्वीच्या पायाखाली एक तुळशीपत्र आहे आणि हा फोटो तिचा आहे आणि तुम्ही मधुभाऊ काहीतरी चुकीचं सांगताय. तेव्हा मधुभाऊ बोलतात की सावबाळाच्या पायाखाली तुळशीपत्राची खूण आहे आणि ते तुम्ही पाहू पण शकता. मधुभाऊ बोलतात सायलीला की सावबाळा पायाचं तुळशीपत्र दाखवा आणि तेव्हा सायली त्या पायाचं तुळशीपत्र दाखवते आणि सगळ्यांना चांगला धक्का बसतो. त्या टायमाला इकडे प्रतिमाला साक्षात्कार होतो आणि आपल्या मुलीच्या पायावर तुळशीपत्राचं खूण आहे असं तिला आठवतं. आणि ते सायलीच्या पायाखालचे तुळशीपत्र आणि मधुभाऊने दिलेलं स्टेटमेंट हे सगळं आता समोर आलेलं आहे. सायली तन्वी असल्याचं गोष्ट ही अस्मिताच्या चोरटीच्या कार्यक्रमात पुढे समोर आलेला आहे. आणि आता प्रिया नक्की कोण आहे हे सत्य आता कसं समजणार आहे, पुढे कसं येणार आहे, पुढे पाहणे रंजकच होणार आहे.